मित्रांनो, हॅझार्ड लाईट लावणं पावसाळ्यात तुम्ही म्हणताय ओके ठीक आहे, चला विजिबिलिटी कमी असते बाबा, मागच्या गाड्यांना दिसलं पाहिजे, पण हॅझार्ड लाईट लावून लेन चेंज करणं कितपर्यंत योग्य आहे हे पण सांगा. आता हा BRU आला बघा, लेन चेंज करेल, बघितलं मित्रांनो, लेन चेंज केली, लेन कट करतोय, हे कितपर्यंत योग्य आहे मला एवढंच सांगा तुम्ही. मग हॅझार्डचा यूज जो आहे तो होतोय का? बघा, लेन चेंज, लेन कट केली, आता पुन्हा या लेन मध्ये आला, म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणून मी म्हणतो की हॅझार्डचा जो लाईटचा जो यूज आहे तो फक्त आणि फक्त जेव्हा गाडी ब्रेकडाऊन झाली असेल, गाडीमध्ये प्रॉब्लेम असेल, तेव्हा तुम्ही रस्त्याच्या कडेला गाडी उभी करता, ठीक आहे, तेव्हा दुसऱ्याला सूचित करण्यासाठी असतं. आता इथे सर्रास हॅझार्ड वापरा. म्हणून मी बोलतो की हे बघा, आता पुन्हा त्याने लेन चेंज केली, समोर तुम्हाला एक्झाम्पल दाखवते, कितपर्यंत योग्य आहे मला तुम्ही सांगा, हे चुकीचं आहे का नाही. मग तुम्हाला करायचे काय, इंडिकेटर द्या, देन तुम्ही लेन चेंज करा, तेव्हा एकच इंडिकेटर लागणार आहे. इथे हा भाऊ दोन चालवतो. हॅझार्ड लाईटचा यूज जो आहे ऍज पर तोच करा. गाडी दिसते, टेल लाईट दिसतात, रिअलच्या फॉगलाईट सुद्धा दिसत आहेत, काही हॅझार्डची गरज पडत नाही मित्रांनो. पावसाळ्यात कितीही धुकं असतो, तुम्ही स्वतः एकदा नीट लक्ष देऊन चेक करा, एवढंच सांगेन. धन्यवाद. जय महाराष्ट्र.